संध्याकाळी किचन आवरत होते तेवढ्यात आई मला म्हणली की दीपू मला तुझ्या हातची मटकीची भाजी खायची. आत्ता लगेचच मटकीची भाजी बनवणं तर शक्य नव्हतं कारण की घरामध्ये मोड आलेली मटकीच नव्हती. मग म्हटलं चला उद्या रात्रीसाठी मटकीची भाजीच करता येईल. त्याच्यामुळे मग मी मटकी भिजत टाकली. आता बऱ्याच जणांना माहीत नसेल की घरच्या घरी मटकीला मोड कसे आणायचे. काही जणांना माहीतही असतं पण त्यांच्या मटकीला व्यवस्थित मोड येत नाहीत. चला तर मग आज आपण बघूयात घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने सुती कपड्याचा वापर न करता घरच्या घरी मटकीला मोड कसे आणायचे. सगळ्यात आधी मी इथं मटकी घेतली आहे. मटकी आधी साफ करून घेतली, चाळून घेतली जेणेकरून त्यात जे काही कचरा आहे तो निघून जाईल. आमच्याकडे आता या चाळणीचा वापर पुरण वाटण्यासाठी कमी आणि डाळ तांदूळ चाळण्यासाठी जास्त होतो. असो, मटकी आधी मी साफ करून घेतली, त्यानंतर तिला 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी ॲड करून रात्रभर भिजत ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी मटकीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं. तिला अजून 1 वेळेस पाण्याने धुवून घेतली आणि त्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निथळून घ्यायचं. पातेल्याचं झाकण लावून पूर्णपणे पाणी त्यात राहणार नाही अशा पद्धतीने पूर्ण पाणी त्यातलं काढून घ्यायचं. मटकीतलं पाणी काढून मटकी तशीच झाकून ठेवायची. रात्रीला आपल्या स्वयंपाकाच्या टायमिंगपर्यंत मटकीला एकदम मस्त मोड येतात. काही जण मटकीतलं पाणी काढून तिला लगेच सुती कपड्यात बांधून ठेवतात किंवा चाळणीमध्ये टाकून खाली एक पातेलं ठेवून वरून परत एक प्लेट झाकून तसंही ठेवतात. पण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, ना सुती कपड्याचा वापर ना चाळणीचा वापर.